आज पाहतोय Google ॲड मधला कोणता टॉपिक आहे ॲप प्रमोशन. ॲप प्रमोशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला Google ॲड ओपन करावं लागेल. ॲप हे कुठे टाकले जातात? कन्सोलवरती टाकले जातात. बरोबर आहे. कन्सोलवरून दोन टाईपचे ॲप असतात. एक म्हणजे Android आणि दुसरं काय असतं? iOS. iOS म्हणजे काय? Appleचा. तर दोन म्हणजे जर काय जे ॲप आहेत तर ते Appleमध्ये चालत नाहीत. तर अशा प्रकारचे ॲप असतात. तर ते ॲप प्रमोशन आपल्याला शिकायचंय. तर त्याच्यासाठी सेम गोष्टी करायच्या. आपल्याला Googleवरती जायचं. Googleवरती Google ॲड आपण सर्च केलं. Google ॲडची ऑफिशियल वेबसाईट आहे तिला आपल्याला ओपन करायची. साइन इन वरती जायचं. आता Google ॲडमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्हज असतात. 7 ऑब्जेक्टिव्हज असतात. सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन. शॉपिंग ॲड्स, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गोल. तर त्याच्यामधला 7 ऑब्जेक्टिव्ह पैकी कोणता ऑब्जेक्टिव्ह आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ॲप प्रमोशनसाठी. ॲप प्रमोशनचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये तो करायचा आहे. आपण व्हिडिओ आता जर तुम्ही विचार केला सर्च ॲडमध्ये किंवा सेल्समध्ये हा सेल्स ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह किती असतात? 7 ऑब्जेक्टिव्ह. पहिला ऑब्जेक्टिव्ह कोणता? सर्च ॲड. सर्च ॲड हा ऑब्जेक्टिव्ह आहे का टाइप आहे? सेल्स ऑब्जेक्टिव्ह आहे. सर्च ॲड हे ऑब्जेक्टिव्ह नाहीये, हे टाइप आहे. सेल्स नंतर लीड्स नंतर ॲप प्रमोशन, ब्रँड कन्सिडरेशन अँड ब्रँड अवेअरनेस, नंतर लोकल स्टोअर व्हिजिट आणि शॉपिंग ॲड्स आणि अजून एक कोणता राहिला? क्रिएट कॅम्पेन विदाउट गोल. तर असे वेगवेगळे काय असतात? ऑब्जेक्टिव्ह येतात आणि सर्च ॲड वगैरे हे त्याचे टाइप्स पडतात. तर मी कॅम्पेनवरती सिलेक्ट केलं आणि ह्याच्यामध्ये मला 7 टाइपचे ऑब्जेक्टिव्हज ओपन झाले. 7 टाइपचे ऑब्जेक्टिव्हज तुम्हाला दिसले. तर त्यानंतर तुम्हाला आता असं होईल का मी जर सेल्समध्ये जर क्लिक केलं तर सेल्समधून मला जर ॲप प्रमोशन करायचं तर करू शकतो का? सेल्समध्ये मी क्लिक केलं. दिसते तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह. सेल्समध्ये क्लिक केल्यानंतर परचेस गोल ठेवायचा आहे. सर्च ॲड, डिमांड जनरेशन, परफॉर्मन्स मॅक्स, डिस्प्ले, व्हिडिओ. इथे ॲप प्रमोशनचं ऑप्शन्सच येत नाही. तर आपण तिथून नाही करू शकत. मग ॲप प्रमोशनचं फक्त 2च ठिकाणून होऊ शकतं. एक म्हणजे क्रिएट अ कॅम्पेन विदाउट गायडन्स अँड देन ॲप प्रमोशन. तर मोस्टली ॲप प्रमोशनवरती सिलेक्ट करायचं. आता बघा आपल्याकडे प्रत्येक बिझनेस 90% बिझनेसमध्ये तुमची वेबसाईट असते. 10% मध्ये वेबसाईट नसते. स्मॉल बिझनेस ओनर आहे तर त्यांच्याकडे वेबसाईट नसते. जसं की इन्स्टिट्यूट लेव्हलला किंवा आपण जर विचार केला एखाद्याचं ट्युशन असेल, एखाद्याचं बार्बर शॉप असेल किंवा केक शॉप असेल तर मोस्टली त्यांची वेबसाईट नसते. पण आता ऑनलाईन खूप वाढलेलं आहे किंवा डिजिटल इंडिया, मेकिंग इंडिया, स्किल इंडिया त्याच्यामुळं अवेअरनेस खूप वाढत चाललेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे की पॉवर ऑफ ऑनलाईन मार्केटिंग. ॲप प्रमोशन आपण हा ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट केलाय तर मोस्टली 90% लोकांच्या वेबसाईट असतात आणि ॲप प्रमोशन ॲप किती लोकांचा असतो? मोस्टली 1%, 3% लोकांचा. जे मोठे बिझनेस आहेत त्यांचा ॲप असतो. इव्हन NMD प्रायव्हेट लिमिटेडचं सुद्धा ॲप नाहीये. ठीक आहे ना? तर ॲपचं काय असतं, आता एखादा मूव्ही आहे, तर मूव्हीची मार्केटिंग 3 टाइप्समध्ये होते. एक म्हणजे ज्यावेळेस आता पठाण मूव्ही लॉन्च होण्याच्या आधीच 2 वर्ष त्याची मार्केटिंग होते किंवा आता सलमान खानचा एक मूव्ही येतोय. कोणता येतोय? सिकंदर येतोय. तर तो रिलीज नाही झाला, तरी पण त्याची मार्केटिंग चालू झालेली. तर म्हणजे जर आपला ॲप जर लॉन्च होणार आहे, तर त्याची आधीच मार्केटिंग केली जाते. बरोबर आहे ना? 2-3 वर्ष आधीच मार्केटिंग केली जाते. काही लोकं 1 महिना आधी मार्केटिंग करतात. तर तसं ह्याच्यामध्ये ॲप इन्स्टॉलेशन, ॲप एंगेजमेंट आणि ॲप रजिस्ट्रेशन. म्हणजे ॲप आधीच लॉन्च होण्याच्या अगोदरच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता ते ॲप इन्स्टॉलेशनसाठी किंवा रजिस्ट्रेशन करू शकतात. काय पेड ॲड असतात, पेड ॲप असतात, काय फ्री ऑफ कॉस्ट असतात. पण 90%, 99% हे फ्री ऑफ कॉस्टच असतात ॲप प्रमोशन ॲप. काय असतात Android ॲप ओन्ली. ॲप इन्स्टॉल, ॲप एंगेजमेंट. मग आपल्याला काय करायचं आहे, ते अवेअर करायचे लोकांना त्या ॲपबद्दल का इन्स्टॉल करण्यासाठी त्यांना मजबूर करायचं आहे. मोस्टली एक बिझनेस ओनरला कधी जास्त फायदा होईल?
जर ॲप त्यांचं इन्स्टॉल केलं तर. जसं आपले YouTubeचे मॉनिटायझेशन कसं होतं, जर तुमचे 500 प्लस काय असतील सबस्क्रायबर असतील आणि 3000 प्लस अवर्स तुमचं वॉच टाईम कंप्लीट असेल, तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो. सेम लाइक दॅट की तुमचा ॲप आहे तो पण तुम्ही काय करू शकतात, मॉनिटाईज करू शकतात. पण त्याची एक लिमिट असते की त्या सर्टन लिमिटच्या वरती जर तुमचे सबस्क्रायबर झाले किंवा जास्त लोकांनी ॲप इन्स्टॉल केला तर तुम्हाला मॉनिटायझेशन टाक. त्याच्यावरती पण ॲपवरती पण ॲड दिसतात माहिती आहे. तुम्ही क्रिकबज ओपन करा, क्रिकेट लाईन गुरु यूज करा किंवा तुम्ही गेमचा ॲप ओपन करा, त्याच्यावरती तुम्हाला छोटे-छोटे ॲड दिसतात. तर तुम्ही जर ते मॉनिटायझेशन ओपन केलं तर तुम्हाला भेटतील. तर सेम लाइक दॅट जोपर्यंत आपल्या ॲपबद्दल तुम्हाला लोकांना माहीत होणार नाही. जसं की एंजल ब्रोकरचा ॲप आहे, झिरोधाचा ॲप आहे, बरोबर आहे. तर असेच ॲप आपल्याला त्याची मार्केटिंग करायची असते. तर त्याची आपण प्रोसेस पाहतो. तर स्टार्टिंगला ॲप इन्स्टॉलेशनचं पाहायचं का ॲप एंगेजमेंटचं पाहायचं का ॲप रजिस्ट्रेशनचं? सगळ्यांची प्रोसिजर सेमच आहे. म्हणजे मार्केटिंगचा एकदम फॉर्म्युला एकच आहे. सपोज आता एखादा मूव्ही माहेरची पॅन्ट सपोज घेऊ आपण. बरोबर ना. आधी माहेरची साडी होता. आता माहेरची पॅन्ट जर मूव्ही जर आपण रिलीज केला, तर त्याची मार्केटिंग आपल्याला करायचं आहे. म्हणजे मूव्ही रिलीज होणार आहे उद्या, तरी पण आपण त्याचं टीझर किंवा त्याचं पोस्टर घेणार आणि व्हिडिओ घेणार, तो मार्केटिंग करणार. बरोबर आहे. किंवा आता फक्त त्याचं काय झालंय, टीझर लॉन्च झालेलं आहे. तर टीझरचं पण आपण फोटो घेणार, कधी लॉन्च होणार आहे, सॉन्गबद्दल आपण इन्फॉर्मेशन देऊ शकतो, अवेअर करू शकतो. तर ते प्री रजिस्ट्रेशनमध्ये किंवा प्री एंगेजमेंटचा तो कॅम्पेन असतो. ॲप इन्स्टॉलेशनमध्ये केलं. आता तुमचा ॲप इन्स्टॉल कोणता करायचा आहे? कोणत्या ॲपची तुम्हाला मार्केटिंग करायची आहे? Android का iOS? iOS. Apple. तुमचा ॲप कोणता आहे? तर हे आधीच माहीत असतं आपल्याला. आता जर आपण पहिल्यांदा पाहू की NMDचं एक ॲप आहे. आहे का? नंतर दुसरा कोणता आहे? Facebookचा एक ॲप आहे. मग NMDचा ॲप असेल तर आपण काय सर्च करतो? NMD ॲप. आहे का ॲप? असेल तर येईल. म्हणजे प्ले स्टोअरला दिसतंय म्हणजे आहे. आहे का? चेक करू. हा दुसराच NMD. मग आपली कंपनीचं नाव काय आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेड. आहे का आपला ॲप? आपला होता ॲप, पण आपण आता ते डिॲक्टिव्हेट केलेलं आहे. वेबसाईट. कशामध्ये? सेम लाइक दॅट. म्हणजे जसं की आपण काय करतो, आता हा आपला ॲप आहे. ह्याला काय करणार आपण? कॉपी करणार याचा ॲप. हे जर ॲप किती लोकांनी इन्स्टॉल केलाय? 0 प्लस. म्हणजे तुम्हाला जर 1000 प्लस लोकांनी जर तो इन्स्टॉल केला, तर तुम्हाला मॉनिटाईज. त्याच्यावरती आता बघा आपला YouTube चॅनल आहे, त्याच्यामध्ये फक्त 2 आणि 3च लोकं पाहतात. तर मग जे Google आहे त्यांना परवडेल का ॲड दाखवायला? ॲड कुठं केली जाते? जिथे क्राउड जास्त असेल. मग त्याच्यासाठी त्यांनी क्रायटेरिया ठेवलाय, की ॲट तुमचे 500 प्लस सबस्क्रायबर पाहिजे. तरच ते काय करतात? मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल करतात. काही-काही लोकांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत. पण त्यांनी मॉनिटायझेशनच नाही अप्लाय केलं, तर त्यांना पण ॲड नाही दिसणार. म्हणजे ॲड दाखवायची का नाही तुमच्या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती, हे कोण डिसाईड करतं? आपणच डिसाईड करतो. कसं डिसाईड करतो? तर त्याचं मॉनिटायझेशनचा फॉर्म भरावा लागतो. ठीक आहे. तुमच्या ॲपवरती ॲड दाखवायची का? जर ॲड दाखवल्यानंतर लोकं इरिटेट होतात माहिती आहे का? जास्त. खाली ॲप झाले. आता सपोज मी ॲप ओपन करतो. मॅच पाहायला गेले की लगेच मध्येच काय येते? ॲडव्हर्टाइजमेंट येते. मग ते वेट करावं लागतं. ॲडव्हर्टाइजमेंट कट करावं लागतं. तर मला Android ॲपचं काय करायचं? प्रमोशन करायचं. मग इथं कोणता ॲप आहे? इथं एकदा NMD प्रायव्हेट लिमिटेडचा ॲप येतोय का ते चेक करू. इथे टाइप करू. नाही आला तर मग आपण काय करणार?
पण बघा आता तुमची वेबसाईट आहे. तुमच्या वेबसाईटमध्ये कोणी पण येऊन चेंजेस करू शकतं का नाही? जर तुमच्याकडे क्रेडेन्शियल असेल तरच तुम्ही आता इन्फोसिसचा ॲप असेल आणि त्याचं मी निगेटिव्ह मार्केटिंग करतोय, तर हे असं अलाउड नाहीये कोणाला कारण सपोज आपण काय केलंय, कोणता पण एक ॲप घेऊ आपण किंवा मी आता कॉपी केलं होतं NMDचा. ते काय करतो मी कंट्रोल व्ही करतो. झाला. हाच ॲप आहे. तर ह्याच्यावरती काय करतो सिलेक्ट केलं मी. तर ह्याचं नाव पण आलं ॲप प्रमोशन. कुणी रन केलाय? NMDने रन केलाय. कोणत्या डेटला रन केलेलं आहे? 12 मार्च 25 ला आपण केलेलं आहे. बरोबर आहे. तर हे आपण काय केलं डिटेलमध्ये टाकलं. म्हणजे पुढे जर काय अनालिसिस वगैरे जर करायचं असेल तर आपल्याला लक्षामध्ये येईल. नेक्स्ट कंटिन्यू. आता Googleवरून आपल्याला Facebookचा ॲपची लिंक पण घेता येईल. Instagramच्या ॲपची पण घेता येईल. एंजल ब्रोकर आहे त्याचं पण घेता येईल. तनिष्काचा पण ॲप आहे तो पण घेऊ शकतो आणि त्याची मार्केटिंग करू शकतो. पण आता काही लोक खरंच रिअल मार्केटिंग करतील का निगेटिव्ह मार्केटिंग पण करतील कॉम्पिटिटर. म्हणून ह्याच्यामध्ये काय दिले टर्म्स अँड कंडिशन पण दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला हा जो ॲप आहे AGNMD देव, तर हा जो ॲप आहे तो आपल्याला इंडियामध्ये प्रमोट करायचा आहे का कोणत्या कंट्री हे तर ऑलरेडी सगळ्यांना माहीत असेल. आपल्याला फक्त जर पुण्यामध्ये करायचं असेल, बट काय ह्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन काय येतं, काय काय जे ॲप आहे ना पर्टिक्युलर, जसं की गोव्यामधले काही कसिनोचे वगैरे ॲप असतात, तर ते गोव्यामध्ये अलाउड आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे का? नाही. तर रिस्ट्रिक्शन येतात काय काय एरियामध्ये. तसं तुम्ही करू शकता. तर हा तर ॲस्ट्रोलॉजीचा ॲप आहे. आपण काय केलं NMD आणि पुण्यामध्येच फक्त लोकेशन. बाकी लोकेशन ऑप्शन्स तुम्हाला माहितीच. ॲडव्हान्स सर्चमध्ये जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला इथले प्रत्येक हडपसर, कोथरूड किंवा ह्याच्या व्यतिरिक्त कुठे रन करायचं आहे का? किंवा रेडियसवरती तुम्हाला 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 100 किलोमीटर, 200 किलोमीटर. आता हे मिलीमीटर नाही ठेवायचं तर किलोमीटर ठेवायचं. तर 200 किलोमीटरमध्ये दिसेल. पण मला फक्त पुण्यामध्ये करायचं आहे म्हणून मी काय करतो ते कट करतो आणि मोस्ट लोकेशन ऑप्शन्स आपल्याला करायचे. आता प्रेझेन्स और इंटरेस्ट पीपल रेग्युलरली अँड शोज इंटरेस्ट इन युअर इन्क्लूड लोकेशन. जर आता मी पुणे सिलेक्ट केलेलं आहे, पण एखादा जर दिल्लीचा माणूस तिथे सर्च करतोय पुण्याच्या लोकेशनसाठी तो ॲप पर्टिक्युलरली, तर मग त्याला दिसेल. आणि हे जर फक्त प्रेझेन्स और रेग्युलरली इन युअर लोकेशन. बरोबर आहे. तर मग तुम्हाला हे वरचंच ऑप्शन बेटर असेल. आणि एक्सक्लूड काय करायचंय तर ते तुम्ही बघा. एक्सक्लूडमध्ये लँग्वेज कोणती? इंग्लिश, मराठी, हिंदी तुम्ही सिलेक्ट करू शकता. मोर ऑप्शन्समध्ये गेलात तर तुम्हाला स्टार्ट डेट अँड एंड डेट तुम्हाला टाकायचा ऑप्शन येतो. पण ॲज पर माय नॉलेज तुम्ही जर Google ॲड रन करत असेल तर एंड डेट कधीच सिलेक्ट नका करू. कारण एका कॅम्पेनमध्ये पण तुम्हाला नाहीतर दररोज मग कॅम्पेन रन करावं लागतील. आणि एंड डेट सिलेक्ट केली आणि तुमचं कॅम्पेन खूप चांगला परफॉर्म करतोय, तर मग तुम्ही परत त्याला चेंज नाही करू शकत. आणि दुसरं कसं आहे आता हा जो Google ॲड असतो ना, एक पहिल्या दिवशीच लगेच रिझल्ट येत नाही. कारण Google ॲडमध्ये काय असतं, AI इनेबल आहे Google ॲड. तर पहिल्यांदा सगळी सिस्टीम ऑन होते AIची आणि ते ऑब्झर्व्ह करतं की तुमचे राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे. नंतर तुमच्या वेबसाईट्सला स्क्रॉल करतो. तुम्ही कोणते कोणते कोर्सेस प्रोव्हाईड करतात, तुमचे कोणते कीवर्ड आहेत आणि मग त्या हिशोबाने तुम्हाला काय करतं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हेल्प करतं. कारण Googleला माहिती आहे, जर या माणसाने जर ॲड रन केलेली आहे आणि ह्याला जर ह्याच्यामधून काय जर ह्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ₹2,000, ₹3,000 जे पण XYZ, पण त्याच्यामधून जर ह्याला काय रिटर्न नाही भेटलं तर नेक्स्ट टाईमला तो काय करेल, आपल्या Googleवरती ॲड नाही रन करणार. त्याच्यामुळे Google कंपनी जी आहे ना ती चांगली कंपनी आहे. ती विचार करते बिझनेस ओनरचा. बरोबर आहे ना? तर त्याच्यामुळे ती राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तुमचं कन्व्हर्जन रेट कसा वाढेल ह्याच्याकडे तुम्हाला काय करते जास्त लक्ष देते. आणि Google ॲडची ऑफिशियल टीम पण तुम्हाला त्याच्यासाठी खूप हेल्प करते. ठीक आहे. एंड डेट जर आपण सिलेक्ट केली सर, काय झालं एंड डेट जर समजा आपण आता 8/12 आहे, एंड डेट आपण 15 सिलेक्ट केली तर फक्त कॅम्पेन रन करायचं नाही करू शकत. मग तुम्हाला ते 15 तारखेपर्यंतच चालेल. म्हणून तर परत नवीन कॅम्पेन परत नवीन कॅम्पेन. मग आता पहिल्यांदा कॅम्पेन 3 स्टेज असतात. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कॅम्पेन रन करतो ना, तिथे लिहून येतं लर्निंग स्टेज. नंतर दुसरं जे मिडेटर, मॉडरेट मोड आणि नंतर एक्सपर्ट मोड. तर हे एक्सपर्ट मोडमध्ये ज्यावेळेस घेत जातं ना, त्यावेळेस ते Googleने सगळं ॲनालिसिस केलेलं असतं. त्यासाठी ॲटलीस्ट 5 दिवस तरी लागतात. ठीक आहे. आता तुम्हाला मी हे खालचं सांगितलं होतं डेटा फीड,
इम्प्रूव्ह टार्गेट अँड इनेबल डेटा फीडचं ऑप्शन तुम्हाला सांगितलं होतं ना. डेटा मॅनेजमेंट सांगितलं. तुम्ही एसक्यूएल सर्व्हरला सुद्धा कनेक्ट करू शकतात. तुम्ही गुगल अॅनालिटिक यूट्यूबला सुद्धा कनेक्ट करू शकतात. हे तुम्ही म्हणजे लोक काय सर्च करतात हे पण तुम्ही काय करू शकता. डायनॅमिक फीड पण करू शकतात आणि गुगल मर्चंट सेंटर पण इथं कनेक्ट करू शकतात. तर हे गुगल मर्चंट सेंटर मोस्टली कशासाठी यूज केलं जातं? शॉपिंग ॲडसाठी केलं जातं. तुम्हाला गुगल मर्चंट सेंटर कशासाठी लागेल? शॉपिंग ॲडसाठी. पण ह्याच्यामध्ये नसेल तरी चालेल. तुमची स्टार्ट डेट, एंड डेट. नेक्स्ट. आता ॲव्हरेज डेली बजेट किती ठेवायचे तुम्हाला? तर हे तुमच्यावरती डिपेंड आहे. मिनिमम तुम्ही ₹500 ठेवू शकतात. मॅक्सिमम किती पण तुम्ही ठेवू शकता. 10,000, 5,000 तुम्हाला किती ठेवायचे ते ठेवा. मी 5,500 ठेवतो. आणि आता इथं बघा बिडिंग स्ट्रॅटर्जी. आता बिडिंग स्ट्रॅटर्जी किती असतात? आपल्याला डिस्प्ले ॲडमध्ये सगळ्यात जास्त बिडिंग स्ट्रॅटर्जी दिसतात. सीपीएम दिसते, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. सीपीव्ही, कॉस्ट पर व्ह्यू दिसते. नंतर सीपीसी दिसते, कॉस्ट पर क्लिक दिसते. आरओएस, रिटर्न ऑन ॲड स्पेंड, कन्व्हर्जन व्हॅल्यू. नंतर काय दिसते? ॲब्सोल्युटली टॉप ऑफ द पेज. ॲब्सोल्युटली टॉप. असे वेगवेगळ्या बिडिंग स्ट्रॅटेजी असतात बघा इथं. आता इथं फक्त एकच तुम्हाला दिसेल, कारण आपण काय करतोय? इन्स्टॉलचं करतोय. म्हणजे लार्ज व्हॅल्यूममध्ये काय करायचं आपल्याला? हा ॲप इन्स्टॉल झाला पाहिजे. व्हॉट काइंड ऑफ युजर डू यू वॉन्ट टू टार्गेट? ऑल युजर का फक्त लुक लाईक, परफॉर्मन्स अँड ॲप ॲक्शन? ह्याच्या आधी कोणी ॲक्शन घेतलेली त्या ॲप डाउनलोड करण्यासाठी किंवा सर्च केले त्यांनाच दाखवायची का ऑल युजरला? आणि टार्गेट कॉस्ट पर इन्स्टॉलेशन किती सांगितले त्यांनी? 3.65 म्हणजे नियर अबाउट ₹4 एक इन्स्टॉलेशन भेटेल. मग ॲप्लाय केलं तर तेवढं तिथे येईल. पण मला त्याच्यापेक्षा जास्त ठेवायचे ठेवू शकता. ₹4 मी ठेवलेले. नेक्स्ट. एक Google कॅम्पेन जर तुम्ही शिकलात तर बाकीचे सगळे कॅम्पेन ऑटोमॅटिकली येईल. म्हणजे सगळेच मोस्टली तर टार्गेट ऑडियन्समध्येच आपल्याला खेळावं लागतं. बरोबर आहे ना? लोकेशन, टार्गेट ऑडियन्स. इथे सिक्युरिटीसाठी आपण 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लावलेलं आहे. 54. ठीक आहे, झालेलं. आता इथून आपण हे काय करू? आपली ॲड स्ट्रेंथ आपलं Google ॲडमध्ये शिकलो होतो आपण, की आपण म्हणजे आपल्या रिलेव्हन्सी स्कोअर खूप चांगला पाहिजे. म्हणजे आपला ॲप ज्याच्याबद्दल आहे ना, तेच कीवर्ड तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना? आता तर मग आपला ॲप कशासाठी? तर इथं बघा हेडलाईन टाकायची. एन-एम-डी. ठीक आहे. 30 कॅरेक्टरची हेडलाईन. येतंय का? आता मी काय करतो, इथं जे येतंय ना, ते सगळं सिलेक्ट करतो ऑटोमॅटिकली. आता हेडलाईन टाकायचं, डिस्क्रिप्शन टाकायचं. इंडियाज नंबर 1.
इथं बघा, तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला हे पण दिसेल. इथं नाव टाक इंडियाज इंडियन नंबर ॲप फॉर ॲस्ट्रोलॉजिस्ट. अजून काय सांगू शकतो? भविष्य बघतात त्याला काय बोलतात? ॲस्ट्रोलॉजिस्ट बोलतात ना? अजून काय टाकू शकतो? असं काहीतरी टाकू शकतो तो आपण. मी टाकलेले आहे आता जे मला वाटतं ना, मोर ऑप्शन्समध्ये हे जेवढे आलेले आहेत तेवढे. तुम्हाला AI ने जनरेट करायचे आहेत का? नको. हां? झाले ना आता. आता इमेज एक टाकायची आणि इमेज कोणती टाकणार तुम्ही? कॅन्सल करतो. हे खाली दिसतंय का? सिलेक्ट 5 इमेज टाकावं लागतात 20 ते 5. पण मी कमी टाकतोय. मला नाही जास्त टाकायचे. मला फक्त प्रोसिजर शिकवायची तुम्हाला. ठीक आहे? सेव्ह करतो. पुढे लवकर कोण जॉइन करतंय? ठीक आहे. आपण काय करतोय ॲप प्रमोशन्स ॲड केले. तर मी सगळ्या प्रकारे व्यवस्थित केलेलं आहे. ॲप प्रमोशनमध्ये आपण काय-काय गोष्टी केलेल्या आहेत दिसतंय ना सगळ्यांना. अजून एक इमेज टाकतो मी म्हणजे स्ट्रेंथ फुलफिल होतं. आपण हा लॉन्च नको करायला, पण तुम्हाला ॲट द जस्ट सजेस्टमधून करू शकता. रेशो तुम्हाला 2 टाइपचे सिलेक्ट करावे लागतात. आपण व्हिडिओ एकच टाकलेला आहे त्याच्यामुळे ॲव्हरेज स्ट्रेंथ आली. तुमची स्ट्रेंथ ही गुड. HTMLमध्ये वगैरे टाकायचं का प्रमोशन काय टाकायचंय का? ॲड प्रमोशन्समध्ये काय टाकायचंय तुम्हाला? म्हणजे डिस्काउंट वगैरे काय टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. किती डॉलर वगैरे. कॅन्सल नो. मला काय द्यायचं नाही. ऑडियन्स सिग्नल कोणत्या ऑडियन्सला दाखवायचं आहे? किती सिंपल आहे आपला ॲप प्रमोशन? किती सिंपल आहे. 5 इमेजेस टाकलेत, एक व्हिडिओ टाकलेले, 5 हेडलाईन टाकलेत, 5 डिस्क्रिप्शन टाकलेत आणि ऑडियन्स सिलेक्ट पण केले आपण फक्त. आपण लोकेशन सिलेक्ट केले. सिग्नल म्हणजे तुम्हाला त्या दिवशी शिकवलं होतं ना, की अपलोड करायची फाईल म्हणजे त्यांचे एरिया टाकायचा, एज्युकेशन काय पाहिजे, सिंगल, मॅरिड, अनमॅरिड, कपल, इन रिलेशनशिप आणि त्यांचं आपण हाउसहोल्ड इन्कम पण त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकतो. डायरेक्ट लोकेशन सिलेक्ट केलं त्याच्यावर. डायरेक्ट लोकेशन सिलेक्ट केलं, पण त्या लोकेशनमध्ये खूप सारे लोक आहेत ना महाराष्ट्रामध्ये, आपण पुण्यामध्ये एज्युकेटेड, लॉयर, डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळेच लोक आहेत. पण आपण ते काहीच सिलेक्ट नाही केलं. ज्यावेळेस तुम्हाला तुमचं टार्गेट ऑडियन्स डिफाईन करता येईल ना, त्यावेळेस तुमची ॲडव्हर्टाइजमेंट चांगली होते. ठीक आहे, आता इथून पब्लिश केलं, तर तुमचा कॅम्पेन झाला. एकदम सिंपल आहे. सगळ्यात सिंपल कोणता ॲप असेल, कोणती ॲडव्हर्टाइजमेंट असेल, तर ॲप प्रमोशनची असेल. कोणाला काय बोलायचंय? ॲप प्रमोशनचा यूज असा होतो, की तुमचं जे आता जसं की Google Pay, PhonePeच्या ॲड दिसत होतात ना तुम्हाला, आत्ता पण दिसत असतील, तर सेम तशाच ॲप ॲप ॲड रन होतात तुम्हाला. म्हणजे जर सपोज आता एक चाटे कोचिंगचा ॲप आहे किंवा एक NMDचं आपण ॲप केलं आणि आता तर सपोज महाराष्ट्रामध्ये जर सगळ्या लोकांनी ते ॲप इन्स्टॉल केलं, तर आपल्या क्लासबद्दल तुम्हाला स्टार्टिंगला फ्री ऑफ कॉस्ट भेटेल 2 ते 4 लेक्चर आणि जर तुम्हाला आवडलं ते, तर तुम्ही काय करू शकता, आमचं पेड कोर्स पण घेऊ शकतात किंवा आमचा ऑनलाईन कोर्स आहे ₹99.
मग त्याच्यामध्ये जेवढे पण आपली नवीन बॅच चालू झाली तर तिथं ॲपवरती पण नोटिफिकेशन जातं. आणि दुसरं काय सांगितलं होतं, की जर 1000 प्लस त्यांचे इन्स्टॉलेशन झाले, तर मग आपल्याला त्याच्यावरती पण आपण ॲड रन करू शकतो. बरोबर ना? त्याच्यावरती पण ॲड दिसतील लोकांच्या. कारण आपण तिथं प्लेसमेंटमध्ये ॲप पण सिलेक्ट करतो ना, मग त्या लोकांच्या ॲड दिसली तर त्याचे पण मॉनिटायझेशन चालू होतं. पण असं जर काही क्लास रिलेटेड ॲप असतील किंवा असं पर्सनल ॲप असेल, तर त्याच्यामध्ये जसं की एंजल ब्रोकर आहे, त्याच्यावरती ॲप ॲड दिसत नाहीत. कारण मॉनिटायझेशन त्यांनी बंद केली आहे. त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? लोकांकडून पैसे कमवणे. लोकांनी त्याच्यामध्ये खेळ जसं एक कोणत्याही स्टॉक मार्केटसाठी कोणतं ग्रोथ ॲप यूज केलं जातं ना, ग्रो ॲप. हां, तर ग्रो. तर ग्रोवरती ॲड दिसतात का? ते तुम्ही इन्स्टॉल केलं तर त्याच्यावरती ॲड दिसत नाही. आता तुम्ही जर दुसरा ॲप क्रिकेट लाईन गुरु आहे, त्याच्यावरती ओपन केलं तुम्ही. हा ॲप ओपन केला बघा, इथं मी तुम्हाला दाखवतो. हाला ॲप ओपन केलं तुम्ही. दिसलं जसं त्याचा इंटरफेस आला, तर इथं ॲड दिसायला चालू झालं का? दिसली का तुम्हाला ॲड? दिसली का? मी याच्यावरती क्लिक करतो. अजून तर दिसेना मला ॲड. लगेच दिसते काय ॲड? अच्छा सॉरी, मी प्रीमियम घेतलेलं आहे. मी प्रीमियम घेतलेले त्याच्यामुळे तुम्हाला तिथे ॲड हां आली का? आली का ॲड? एक्सचेंजची ॲड आली. तर मी तेच सांगेल तुम्हाला की तुमचं जर हे असे छोटे छोटे आता दिसली का झिंगा पोकर, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲड ॲपमध्ये दिसतात. तर ऑनलाईनवाल्यांना नसेल दिसलं, पण ऑफलाईनवाल्यांना जरूर दिसलं असेल. तर अशा प्रकारे आपण ॲप प्रमोशनच्या ॲड दिसलेले ॲड पाहतोय. पण आता जे नवीन लोक होतं त्यांच्यात नवीन काही लोकांनी लेट जॉइन केलं, त्यांच्यासाठी मी फक्त सुरुवातीचा पार्ट काय करतो. ॲप प्रमोशन आपण जे रन करतो त्याचे पैसे कसे काय टाकतो? सेम लाईन सेम. आपण हे तर इन्स्टॉलेशन ₹3.46 ठेवले ना इन्स्टॉलेशन. ₹4 एक ॲप भेटेल. आपण बिडिंग स्ट्रॅटेजी ₹4 कट होतो. पण आता अशी पण ॲप्स आहे ना की जे प्ले स्टोर नाही, ते आपण क्रोम मधून करतो. त्याच्यातून इन्कम कसा होतो? त्याच्यामधून होत नाही कारण ते गुगलवरती नाहीच आहे. ते इलिगल आहे. जे क्रोमवरती ॲप असतात ना ते इलिगल आहेत. त्यांनी का टाकले नाहीत ह्याच्यावरती? नाही पण समजा कंपनीचे असेल तर कंपनीचं असेल तर मग ते लीगल. त्याच्यासाठी मॉनिटायझेशन आणि कन्सोलवरती ते असणं गरजेचंच आहे. तरच तुम्हाला इन्कम होतं, अदरवाईज नाही होणार. आपलं जर ॲप असेल तर ते प्ले स्टोअरला कसं काय टाकते? हां? प्ले स्टोअरला ॲप टाकण्यासाठी प्ले स्टोअरला ॲप टाकण्यासाठी तुम्हाला कन्सोलचं एक अकाउंट घ्यावं लागतं आणि त्याच्यावरती हे करावं लागतं, पब्लिश करावं लागतं. जसं तुम्ही होस्टिंगचे कसं घेतात आपले वेबसाईट लॉन्च करण्यासाठी, सेम तसं कन्सेप्ट आहे. होस्टिंग कसं घेतात? ॲपला पण होस्टिंग लागते, पण हे कन्सोल एक वेगळा टाइप आहे. आता मी स्टार्टिंगला सांगितलं आपण कशामध्ये गेलो? कॅम्पेनमध्ये गेलो. कॅम्पेनमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायचा आहे. काय काय सांगतो मी? ॲपचं. परत एकदा तुम्हाला रिव्हिजन सांगतोय. ॲपमध्ये गेलो. ॲपमध्ये सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन येतात. एक म्हणजे ॲप इन्स्टॉलेशन, ॲप प्री एंगेजमेंट आणि ॲप प्री रजिस्ट्रेशन. मग आता इथं आपण केलं. नंतर तुमचा ॲप Android आहे का iOS आहे. तर इथं तुम्हाला ॲप सिलेक्ट करायचा. आपण हा ॲप NMDचा सिलेक्ट केला. बरोबर आहे. पण आता काय सांगितले त्यांनी ऑलरेडी तो काय झालेला आहे लॉन्च केलेला आहे ॲप. मग तुम्हाला तो मार्केटिंग करता येईल का? एखादा मूव्ही लॉन्च झालेला आहे आणि त्याचं आपण काय करतो तो आत्ता रिलीज होणार आहे म्हणून सांगतो. तर ते चुकीचं आहे. आणि इथं कन्व्हर्जन ट्रॅकिंग पण लागतं याला. फॉर दिस कॅम्पेन टू रन यू ॲप नीड टू हॅव द मिनिमम नंबर ऑफ इन्स्टॉलेशन अँड हॅव कन्व्हर्जन ट्रॅकिंग सेटअप. म्हणजे काय लागतं? जर तुम्हाला प्री एंगेजमेंटवाला करायचा असेल ॲप एंगेजमेंट सॉरी ॲप एंगेजमेंटचा आपण हा ॲप प्री रजिस्ट्रेशनचा हा होता. ॲप एंगेजमेंट म्हणजे काय? ॲटलीस्ट तुमचे ॲप काय झाले पाहिजेत. तुम्ही काय एंगेजमेंट करा कारण तुम्हाला अजून जास्त 1000 तुमचे ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत तर जास्त 1000 लोकांनी काय केलेले इन्स्टॉल केलेले आहे. अजून जास्त तुम्हाला काय करायचं आहे इन्स्टॉल करा. मग री एंगेजमेंटमध्ये पण येत आहे ह्या गोष्टी येतात. री एंगेज म्हणजे ज्यांनी परचेस केलाय त्यांना दाखवायचं आहे का त्यांनी काय केलेलं आहे यूज जे यूज करतात त्यांना दाखवायचंय.
अनइन्स्टॉल ज्यांनी केलंय त्यांना दाखवायचे. काही काही लोक ऍप घेतात आणि अनइन्स्टॉल करतात ना, त्यांना पण दाखवा. नेक्स्ट कंटिन्यू. आता ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन ट्रॅकिंग ऍड नाही केली, त्याच्यामुळे इम्पॉसिबल आहे तुमचं ऍड रन होणं, कारण त्यांना ऑलरेडी नंबर पाहिजे ते त्याला. कंटिन्यू. स्टार्ट न्यू. कुठे लोकेशनवर आपल्याला इंडियामध्ये ऍड रन करायची, इंडिया सिलेक्ट केला. कुठे कोणता ऑडियन्स सिलेक्ट काय, कुठे चालवायचे तुला? इथं फक्त लोकेशन आहे, लोकेशन पुण्यामध्ये चालवायचे अहमदनगर. ते पुढं ऑप्शन आहे ना, ते पुढं ऑप्शन, इथं नसतं ते ऑप्शन. हे ह्याच्यामध्ये ते ऑप्शन येतात. आपण चेक पण केलेले आहे. तुमच्या सिटीनुसार तुमच्या ह्याच्यानुसार चालू शकतो. आणि ऍप प्रमोशन हे काय कुणाला पण दिसतं. ह्याच्यामध्ये आपण बजेट ठेवला. इन्स्टॉलेशन ऑल युजर. टार्गेट कॉस्ट पर ठेवायचे का? बेस्ड ऑन युअर सिलेक्ट मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह वी सजेस्ट चूज अँड ऍक्शन टू द कन्वर्जन पेज. ट्रॅकिंग लावा बोलतोय ते. कन्वर्जन ऍक्शनची ट्रॅकिंग कशी करायची ते पण आपण पाहतोय. काय केलं, काय सांगतोय मी आता हे, कन्वर्जन ट्रॅकिंग कसं लावायचं. कन्वर्जन कशाला लावायचंय, वेबसाईट वरती आले किती लोक आतात, आणि दुसरं काय, ऍप वरती किती कन्वर्ट झाले किंवा कॉल किती आले. आता तुम्हाला जर सर्च कॅम्पेन रन करताय, तुम्हाला काय करावं लागेल, हे का ऍप ऑनचं करावं लागेल. आपलं कन्वर्जन ट्रॅकिंगचं होतं, ते वेबसाईट इन्फॉर्मेशन टाकायला सांगते ते आधी. हो. हो. त्याच्यामध्ये पण कळते. मग त्याच्यामुळे तर रिलेव्हंट टाकायचं. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी तो कॅम्पेन रन करतो. कॉल्स झाला आणि फिनिश करायचं. कन्वर्जन ट्रॅकिंग तुमचं ऍड होणार. गोल तुम्ही सिलेक्ट केलाय काय करायचंय ते. कॉल्स फ्रॉम ऍड. आणि इथे तुम्हाला समजतं इनऍक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे. मग ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला ट्रबल शूटिंग पण करावं लागेल. कंटिन्यू. ते तुम्हाला गुगलचं टॅग असिस्टंट पण देतं. इथे तुमची वेबसाईट टाकायची. आता आपल्याकडे ऍप तर नाहीये, म्हणून मी आपल्या वेबसाईटचं तुम्हाला करून दाखवतो. हेडर सेक्शन मध्ये कधी पण कोड टाकायचा असतो तुम्हाला. झालं, ह्या वेबसाईट वरती आपल्याला किती लोक आले ते दिसेल. समजलं. कनेक्टेड किती सिंपल आहे टॅग असिस्टंट करणं. किती पेज व्ह्यू झाले, रिमार्केटिंग किती झाली, कन्व्हर्जन किती झाले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून समजतील. गुगल ॲनालिटिक्सला, गुगल ॲड्सला आपलं टार्गेटिंग झालं. आणि बाकी आपल्या कॅम्पेन वरती परत आता बॅकला येऊ, आपण करू शकतो. कॅम्पेन मध्ये गेलो होतो तर आपण परत ऍप प्रमोशन मध्ये जायचं. पण आता आपण वेबसाईट साठी कन्वर्जन ट्रॅकिंग केलेले आहे, बरोबर आहे ना. आपण ऍप साठी केलेले का नाही, त्याच्यामुळे परत तोच एरर येईल. पण तुम्हाला फक्त प्रोसिजर मी एकदा एक्सप्लेन करतो सगळी, तुम्ही समजून घ्या. अँड्रॉइड आपण ऍप कोणता सिलेक्ट केला होता, हा केला होता. कंटिन्यू केला. आता ह्याच्यावरती सिलेक्ट करून इथून पुढे आपण चालू करू शकतो. इथपर्यंत आलो होतो.
लोकेशन सिलेक्ट केली. तुम्हाला जर एफ सी रोडला चालवायचं तर काय करणार तुम्ही, 411004 त्यांचा पिनकोड नंबर आहे. तर मग तिथे तुम्ही चालवा, तिथे पण तुम्हाला दिसेल. दिसलं का? इन्क्लूड करायचं, फक्त एक्सक्लूड म्हणजे सोडायचा. लँग्वेज इंग्लिश सिलेक्ट केली, मराठी हिंदी पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. मग नंतर तुम्ही बजेट वगैरे टाकलेलं आहे, एका ह्याला 4 हे केलेलं आहे, नेक्स्ट करायचं. तुम्ही हे टायटल टाकलेलं आहे, सगळं डिस्क्रिप्शन वगैरे हे टाकलेलं आहे, इमेजेस पण तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत. नंतर व्हिडिओ टाकलेत, कमीत कमी एक व्हिडिओ, जास्तीत जास्त 20 व्हिडिओपर्यंत तुम्ही टाकू शकता. आणि इथं जे तू बोलत होता ना, ऑडियन्स सिग्नल, समजलं ना? एक टार्गेट आपण सिलेक्ट केलं होतं NMDच्या ह्याच्यामध्ये, तर तू इथून पण टाकू शकतो. कस्टम सेगमेंट टाकू शकतो, डेटा टाकू शकतो. इथून तुम्हाला ब्राउजमध्ये जायचं आहे, कोण ऑल युजरला टाकायचं आहे का, तुम्ही परचेस ज्यांनी केले NMD मधून किंवा गुगलवरती जेवढे व्हिजिट केले आहेत, आपल्या गुगल ॲड्स थ्रू जेवढे लोक आहेत त्यांना आपण सर्च टर्म, ज्यांनी एखाद्याने डेटा सायन्स सर्च केलंय अशाच लोकांना आपल्या वेबसाईट हे दाखवायची का, तर हे पण आपण सिलेक्ट करू शकतो. तो जो पॉईंट होता तो हे होता. सेव्ह करायचा आणि त्यांना हे काय करायचं, पब्लिश काय, सेव्ह द ऑडियन्स कॉपी काय करायचंय आणि आता पब्लिश करायचं. 18 ते 24 वयोगटातील लोकांनाच आपला ॲप दिसेल आणि खाली तुम्हाला आता पब्लिशचं ऑप्शन येईल, त्याच्यामध्ये जाऊन पब्लिश करायचं. ह्याच्यामध्ये काय वेगळं वाटतंय तुम्हाला? सगळं आपण जसं केलंय तसंच केलेलं आहे. कुणाचं काही डाऊट्स आहे का? हर्षल, प्रतीक सोनकांबळे, प्रीतम, ज्ञानदा, नाही बोलत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर संपू. काय जर डाऊट असतील तर एनी टाईम एनिवेअर तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू.